नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आदिशक्ती एकविरा माता मंदिरात असलेल्या प्राचीन कालभैरव मंदिरात काल रोजी कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या संदर्भात अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आई भगवती एकविरा मातेच्या मंदिरात कालभैरवाचं अतिप्राचीन असं मंदिर आहे. त्या मंदिराच्या गेल्या 2008मध्ये पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे. त्यानंतर मूर्ती खंडित झाल्या होती, त्यावेळेला ती मूर्ती देखील बदलण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आज कालभैरव जयंती दर महिन्याला काल अष्टमीला सामुदायिक पाठ केले जातात आणि दर रविवारी भाविकांच्या त्या पूर्ण मंदिराला जुनं मंदिर असल्याने कालभैरव असल्याकारणाने आपल्या शहराचे रक्षक असल्याकारणाने रविवारी जास्त प्रमाणात दर्शनाला लोक येतात. तर आज कालभैरव जयंती निमित्ताने कार्तिक अष्टमी निमित्ताने काल अष्टमीला आज मोठ्या प्रमाणावर कालभैरव जयंती करण्यात रेत मिरच्याचा ठेसा आणि गुलगुले म्हणजे आपल्या गोडभजी असा हा त्यांचा प्रसाद आहे. कांदा लिंबू असा प्रसाद हा त्यांना सेवन करतात. आणि जे लोक काल अष्टमीला दर महिन्याला नैवेद्य आणतात ना, तोही नैवेद्य त्याचाच असतो. त्याला डाळ भात वगैरे कोणी काही चढवत नाही. स्वीटमध्ये फक्त गोडभजी असा त्यांचा प्रसाद आहे. आणि त्या प्रसादाचा आनंद घेण्यासाठी आज हजारो आशीर्वाद हा सगळ्या भाविकांना देण्यात येत आहे. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.